चला तर आज बघूयात आपण हे एकच वाक्य 70 प्रकारे कसं कसं बोलता येईल हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, मी लिहितो, आय राईट. मी आय लिहितो राईट हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मी लिहत नाही वाक्य असं होईल, आय डू नॉट राईट किंवा आय डोंट राईट. आता ह्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवूया आपण. मी लिहितो का? डू आय राईट. मी लिहितो का? डू आय राईट. बघा हे वाक्य, मी लिहितो का? आय राईट. डू आय राईट. मी लिहित नाही का? मी लिहित नाही का? तर वाक्य असं होईल, डू वाक्याच्या सुरुवातीला डू आय नॉट राईट. आणि जर आपण वाक्य असं बोललो तर असं होईल वाक्य, डोंट आय राईट. मी लिहित नाही का? डू आय नॉट राईट किंवा डोंट आय राईट. अशा प्रकारे हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स, हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन आणि हा आहे निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन. आता बघा, मी लिहितो का आणि मी काय लिहितो हा आहे WH टाईप क्वेश्चन. मी लिहितो का? मी काय लिहितो? कायला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॉट डू आय राईट. व्हॉट डू आय राईट. मी काय लिहितो? व्हॉट डू आय राईट. अशा प्रकारे WH टाईप क्वेश्चन तयार होतो. बघा आता 6वं वाक्य आहे, मी लिहिलं. हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्समधलं. त्यासाठी वाक्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे वाक्याचा मी, आय. V2 लिहिणे राईटचं V2 आहे रोट, लिहिलं. आय रोट, मी लिहिलं. आता बघा ऑब्जेक्ट, या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट घेतलेलं नाही. ऑब्जेक्ट म्हणजे मी पत्र लिहिलं असं असतं. मी पत्र लिहिलं तर आपला ऑब्जेक्ट असतं पत्र म्हणजेच लेटर. तर या ठिकाणी असं झालेलं असतं वाक्य, आय रोट लेटर. मी पत्र लिहिलं. लेटर हा आपला असतं ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय, V2 राईटचं V2 रोट, V2 सब्जेक्ट प्लस V2 आय रोट. मी लिहिलं नाही. आय डीड नॉट राईट किंवा आय डिडंट राईट. मी लिहिलं नाही. मी लिहिलं आय रोट. मी लिहिलं नाही आय डिड नॉट राईट किंवा आय डिडंट राईट. मी लिहिलं का? डीड आय. आता बघा, मी लिहिलं का? आता या वाक्यात डीड वापरला त्यामुळे हे वाक्य भूतकाळातील आहे. मी लिहिलं का भूतकाळातील प्रश्न आहे त्यामुळे वाक्यात आपण डीड वापरला. आणि डीड वापरलं का जो V2 असतो त्याचा आपल्याला V1 घ्यायचं असतं. डीड आय राईट. अशा प्रकारे प्रश्न तयार होईल. मी लिहिलं नाही. मी लिहिलं का? डीड आय राईट. मी लिहिलं नाही का? प्रश्न असं होईल, डीड आय नॉट राईट. डीड आय नॉट राईट. मी कधी लिहिलं? कधीला आपण म्हणतो व्हेन डीड आय राईट. व्हेन डीड आय राईट. मी कधी लिहिलं? व्हेन म्हणजे कधी, डीड आय राईट. मी लिहिलं का? मी कधी लिहिलं? व्हेन डीड आय राईट. आता बघा, मी लिहीन किंवा मी लिहेल हे वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्समधलं म्हणजेच साधा भविष्यकाळ. त्यासाठी वाक्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मी लिहीन, आय विल राईट. म्हणजे ही क्रिया आपण भविष्यात करणार आहोत त्यामुळे आय विल राईट. आता बघा, मी लिहिणार नाही. आय विल नॉट राईट किंवा असं पण म्हणू शकतो आपण विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरून आय ओंट राईट. आय ओंट राईट. आय विल नॉट राईट किंवा आय ओंट राईट. आता बघा, मी लिहीन का? तर प्रश्न असा होईल, विल आय राईट. मी लिहिणार नाही का? विल आय नॉट राईट. आय विल नॉट राईट. हा कसा आहे वर्बल क्वेश्चन आहे त्यामुळे हे हेल्पिंग वर्ब अगोदर, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर वाक्य नकारार्थी आहे म्हणून नॉट आणि राईट. आय विल नॉट राईट. मी लिहिणार नाही का? बघा, मी काय लिहीन? काय म्हणजे व्हॉट विल आय राईट. आता बघा, मी लिहित आहे ही क्रिया चालू आहे म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. त्यासाठी वाक्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट आहे आपला आय. लिहिणेला आपण म्हणतो राईट. मी लिहित आहे. मी आय असेल तर आपण एम वापरतो त्यामुळे आय एम लिहित. राईट VING वर्बला ING प्रत्यय. रायटिंग आय एम रायटिंग. अशा प्रकारे मी लिहित आहे, आय एम रायटिंग.
आता ऑब्जेक्ट घेतलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही. आय एम रायटिंग. मी लिहित नाही. मी लिहित नाही. आय एम नॉट रायटिंग. आय एम रायटिंग. आय एम नॉट रायटिंग. मी लिहित आहे का? मी लिहित आहे. मी लिहित आहे का? आता हा व्हर्बल क्वेश्चन आहे, त्यामुळे एम म्हणजेच हे हेल्पिंग वर्ब वाक्याच्या अगोदर एम, त्यानंतर आय आणि त्यानंतर रायटिंग. एम आय रायटिंग. मी लिहित आहे का? एम आय रायटिंग. मी लिहित नाही का? एम आय नॉट रायटिंग. एम आय नॉट रायटिंग. मी काय लिहित आहे? कायसाठी व्हॉट आय एम रायटिंग. आता मी लिहित होते. हे वाक्य आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ऑज वर किंवा प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. मी आता आय आहे, त्यामुळे आपल्याला वापरावं लागेल ऑज. आय ऑज लिहित होते. आय ऑज रायटिंग. मी लिहित होते. आय ऑज रायटिंग. मी लिहित नव्हते. आय ऑज नॉट रायटिंग. आय ऑज नॉट रायटिंग. मी लिहित होते का? ऑज आय रायटिंग. मी लिहित नव्हते का? ऑज आय नॉट रायटिंग. मी काय लिहित होते? मी काय लिहित होते? काय व्हॉट ऑज आय रायटिंग. व्हॉट ऑज आय रायटिंग. मी लिहित असेन. हे आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. मी लिहित असेन. आय विल बी रायटिंग. आय विल बी रायटिंग. मी लिहित असेन. मी लिहित नसेल. आय विल नॉट बी रायटिंग. आय विल नॉट बी रायटिंग. आय विल बी नंतर नॉट नाही वापरायचं, बीच्या अगोदर नॉट वापरायचं. आय विल नॉट बी रायटिंग. मी लिहित असेन का? वाक्य होईल विल आय बी रायटिंग. विल आय बी रायटिंग. मी लिहित असेन का? मी लिहित असेन. आय विल बी रायटिंग. आणि मी लिहित असेल का, त्यासाठी विल हा विल आयच्या अगोदर विल आय बी रायटिंग. मी लिहित नसेन का? मी लिहित नसेन. आय विल नॉट बी रायटिंग. आणि मी लिहित नसेन का, त्यासाठी विल वाक्याच्या सुरुवातीला विल आय नॉट बी रायटिंग. तर मी काय लिहित असेन? व्हॉट विल आय बी रायटिंग. मी लिहिलेलं आहे. हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. त्यासाठी वाक्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आय. आयच्या नंतर आपण हॅव वापरतो. आय हॅव लिहिलेलं आहे म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला V3 वापरायचं आहे. V3 आहे राईट, रोट, रिटर्न. रिटर्न म्हणजे हे आहे आपला राईटचं V3. आय हॅव रिटर्न. मी लिहिलेलं आहे. मी लिहिलेलं नाही. आय हॅव नॉट रिटर्न. मी लिहिलेलं आहे का? हॅव आय रिटर्न. हॅव आय रिटर्न. मी लिहिलेलं आहे का? बघा हे वाक्य आहे मी लिहिलेलं नाही का? हॅव आय नॉट रिटर्न. हॅव आय नॉट रिटर्न. मी काय लिहिलेलं आहे? व्हॉट हॅव आय रिटर्न. आता बघा मी लिहिलेलं होतं. हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे वाक्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मी लिहिलेलं होतं. क्रिया पूर्ण झालेली होती, त्यामुळे आय
भूतकाळ आहे त्यामुळे हॅड वापरायचा आहे आपल्याला. आय हॅड रिटन. मी लिहिलेलं नव्हतं. आय हॅड नॉट रिटन. मी लिहिलेलं होतं का? हॅड आय रिटन. मी लिहिलेलं होतं. आय हॅड रिटन. मी लिहिलेलं होतं का प्रश्न विचारला. हॅड आय रिटन. हॅड वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर आय आणि त्यानंतर आपलं V3. हॅड आय रिटन. मी काय लिहिलेलं होतं? काय. व्हॉट हॅड आय रिटन. बघा, मी लिहिलेलं होतं का? मी काय लिहिलेलं होतं? दोन प्रश्न. हा आहे व्हर्बल आणि हा आहे WH. व्हर्बल असल्यामुळे हेल्पिंग व्हर्ब आहे वाक्यातलं. हॅड ते वाक्याच्या सुरुवातीला आणि हे आहे WH काय, त्यामुळे व्हॉट वाक्याच्या सुरुवातीला. व्हॉट हॅड आय रिटन. आता हे वाक्य आहे मी लिहिलेलं नव्हतं का? तर लिहिलेलं नव्हतं. हॅड वाक्याच्या सुरुवातीला. हॅड त्यानंतर आय त्यानंतर नॉट रिटन. हॅड आय नॉट रिटन. मी लिहिलेला असेल. आता हे वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल. मी लिहिलेलं असेल त्यामुळे सब्जेक्ट आहे आय विल हॅव त्यानंतर V3 आहे आपला रिटन. आय विल हॅव रिटन. मी लिहिलेलं नसेल. आय विल नॉट हॅव रिटन. मी लिहिलेलं असेल का? त्यासाठी विल आय हॅव रिटन. मी काय लिहिलेलं असेल? काय. व्हॉट विल आय हॅव रिटन. आता बघा हे आहे मी लिहिलेलं नसेल का? तर हे वाक्य बघा कसं होईल. मी लिहिलेलं नसेल हे वाक्य असं होतं या ठिकाणी. मी लिहिलेलं नसेल. आय विल नॉट हॅव रिटन. आपल्याला याचा प्रश्न बनवायचा आहे. मी लिहिलेलं नसेल का? तर विल वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. विल आय नॉट हॅव रिटन. विल आय हॅव नॉट रिटन. मी लिहित आलेले आहे. बघा हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. त्यासाठी फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅव हॅज बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. मी लिहित आलेले आहे म्हणजे मी लिहित होते आणि अजून लिहित आहे. ही क्रिया पूर्ण झालेली होती आणि अजूनही चालू आहे. मी लिहित आलेले आहे. आय हॅव बीन रायटिंग. मी लिहित आलेली नाही. आय हॅव नॉट बीन रायटिंग. मी लिहित आलेली आहे का? हॅव आय बीन रायटिंग. हॅव वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा. मी काय लिहित आलेली असेल? काय. व्हॉट हॅव आय बीन रायटिंग. मी लिहित आलेली नाही का? मी लिहित आलेली आहे का आणि मी लिहित आलेली नाही का? त्यासाठी हॅव आय नॉट बीन रायटिंग. आता बघा मी सकाळपासून लिहित आहे म्हणजे सकाळी पण लिहित होते आणि अजून लिहितच आहे. त्यासाठी आय हॅव बीन रायटिंग. सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग. मी 2000 पासून लिहित आहे किंवा 2000 सालापासून लिहित आहे काहीतरी पुस्तक किंवा गोष्ट स्टोरी असं आपल्या ज्यावेळेस म्हणायचं असेल त्यावेळेस बघा कसं म्हणायचं ते. आय हॅव बीन रायटिंग सिन्स 2000. मी लिहित आलेले होते. आता हे वाक्य भूतकाळातलं आहे म्हणजे भूतकाळात ही क्रिया पूर्ण झाली होती आणि पुढेही चालूच होती. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय. मी लिहित आलेले होते. हॅड बीन. आय हॅड बीन रायटिंग. मी लिहित आलेले नव्हते. आय हॅड नॉट बीन रायटिंग.
आय हॅड नॉट बीन रायटिंग. मी लिहित आलेले होते का? मी लिहित आलेले होते. आणि मी लिहित आलेले होते का, त्यासाठी हॅड वाक्याच्या सुरुवातीला हॅड आय बीन रायटिंग, हॅड आय बीन रायटिंग. मी काय लिहित आलेले होते? व्हॉट हॅड आय बीन रायटिंग. मी लिहित आलेले नव्हते का? हॅड आय नॉट बीन रायटिंग, हॅड आय नॉट बीन रायटिंग. मी लिहित आलेली असेन. आता ही क्रिया आहे भविष्यकाळातली, म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये भविष्यात आपण एखादी क्रिया आधी करत होतो आणि ती भविष्यातही चालू असते. आणि असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण या काळाचा उपयोग करतो. बघा, त्यासाठी फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आय विल हॅव बीन रायटिंग, आय विल हॅव बीन रायटिंग, आय विल हॅव बीन रायटिंग. मी लिहित आलेली नसेन. आय विल नॉट हॅव बीन रायटिंग. मी लिहित आलेली असेन का? मी लिहित आलेली असेन आणि मी लिहित आलेली असेन का? विल आय हॅव बीन रायटिंग. मी काय लिहित आलेली असेल? व्हॉट विल आय हॅव बीन रायटिंग. आता मी लिहित आलेली नसेन का? मी लिहित आलेली नसेन. विल आय नॉट हॅव बीन रायटिंग. आता बघा, हे वाक्य आहे मी लिहिणार आहे. आपण ज्यावेळेस एखादी क्रिया करणार आहोत असे सांगतो त्यावेळेस आपण गोइंग टूचा वापर करतो. त्यामुळे आय एम गोइंग टू राईट. मी लिहिणार आहे. आय एम गोइंग टू राईट. मी लिहिणार नाही. आय एम नॉट गोइंग टू राईट. आय एम नॉट गोइंग टू राईट. मला लिहायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादी क्रिया करायची आहे असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस आपण ऑन टूचा वापर करतो. त्यामुळे मला लिहायचं आहे. आय ऑन्ट टू राईट. मला लिहायचं नाही. आय डोंट ऑन्ट टू राईट. मला लिहायचं होतं. त्यासाठी आपण वापरतो भूतकाळ. जेव्हा एखादी क्रिया आपल्याला करायची होती असं सांगायचं असं त्यावेळेस आपण ऑन्टेड टूचा वापर करतो. मला लिहायचं होतं. आय ऑन्टेड टू राईट. मला लिहायचं नव्हतं. आय डिडंट. आता या ठिकाणी आपण डीड वापरणार आहोत त्यामुळे ऑन्टेड ऐवजी आपल्याला वापरायचं आहे ऑन्ट टू राईट. मला लिहायचं होतं आय ऑन्टेड टू राईट आणि मला लिहायचं नव्हतं आय डिडंट ऑन्ट टू राईट. या ठिकाणी डिडंट ऑन्टेड टू येणार नाही कारण आपण वाक्यात डीड वापरलेला आहे. त्यामुळे आय डिडंट ऑन्ट टू राईट. मला लिहायला पाहिजे किंवा मी लिहायला पाहिजे त्यावेळेस आपण काय करतो? शूडचा वापर करतो. एखादी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा. त्यामुळे आय शूड राईट. मी लिहायला पाहिजे किंवा मला लिहायला पाहिजे. आय शूड राईट. मला लिहायला नाही पाहिजे. आय शूड नॉट राईट. आय शूड नॉट राईट. मला लिहावं लागेल. जेव्हा एखादी क्रिया आपल्याला करावी लागेल असं सांगायचं असतं त्यावेळेस आपण हॅव टूचा वापर करतो. त्यामुळे मला लिहावं लागेल. आय हॅव टू राईट. आय हॅव टू राईट. मला लिहावं लागेल आणि लागलं म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट करावी लागली ते सांगायचं असतं त्यावेळेस आपण हॅड टू वापरतो. हॅव टूचा पास्ट आहे हॅड टू. मला लिहावं लागेल आणि मला लिहावं लागलं. आय हॅड टू राईट. आय हॅड टू राईट. बघा, एकच वाक्य आपण 71 प्रकारे शिकलेलो आहोत कशा प्रकारे बोलायचा. बघा, या ठिकाणी आता तुम्ही आय ह्या कर्त्याऐवजी ही, शी, इट किंवा एखाद्या मुलीचं नाव यू, दे, वी असे वेगवेगळे कर्ते वापरून सुद्धा अशा प्रकारे 70 प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. या ठिकाणी फक्त कर्ता बदलायचा आहे. त्यानंतर क्रियापद. बघा, हे क्रियापद बदलून सुद्धा आपण आता या ठिकाणी मी लिहितो, मी खातो, मी पितो, मी शाळेत जातो, मी गाणे म्हणतो, मी नृत्य करतो, मी चित्र काढतो अशा प्रकारे हे वाक्याचा करता आणि हे क्रियापद बदलून हाच फॉर्मॅट वापरून आपण बघा किती वाक्य बनवू शकतो. या ठिकाणी वाक्याचा कर्ता बदलायचा आहे आणि क्रियापद बदलायचं आहे. राईट ऐवजी रीड, ईट, ड्रिंक, डान्स किंवा
सिंग, प्ले अशा प्रकारे कर्ते घेऊन क्रियापदे घेऊन वाक्य आपण बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.